मित्रांनो, दुधाचा दर तुमच्या माझ्या हातात नाही, पण तुमचा खर्च, तुमचं नियोजन, तुमचा गोठा हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा विषय आहे दुधाचा दर कमी झाला तर नफा कसा टिकवायचा. आजचा विषय प्रत्येक दूध उत्पादकाच्या मनाला भिडणार आहे. कारण आपल्याकडे गाय तितक्याच असतात, म्हशी तितक्याच असतात, दूधही तितकंच निघतं, मेहनतही तितकीच आपण करतो. पण दुधाचा दर अचानक 4 ते 5 रुपये कमी झाला आणि महिन्याच्या शेवटी हातात काय उरतं? शून्य किंवा तोटा. हा अनुभव महाराष्ट्रातील हजारो शेतकरी दरवर्षी घेतात. पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, खरंच तोटा फक्त दुधाच्या दरामुळे होतो का, की आपल्या गोठ्यामध्ये काही अशा चुका आहेत ज्या आपण रोज करत आहोत? म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, जर दुधाचा दर कमी झाला तर आपल्याला नफा कसा टिकवता येईल, कोणते खर्च लगेच कमी करायचे आणि कोणत्या गोष्टींना अजिबात हात लावायचा नाही. सगळ्या गोष्टी आपण बघू. 5 गायींच्या उदाहरणावर संपूर्ण गणित बघू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा नियम जो मोठे डेअरी फार्मर कधीच उघडपणे सांगत नाहीत. दुधाचा दर कमी झाला म्हणजे काय? समजा आजचा दुधाचा दर आहे 42 रुपये प्रति लिटर. तुम्ही दररोज विकता 50 लिटर, म्हणजे दिवसाला किती पैसे होतात की 2100 रुपये. महिन्याला किती होतात तर अंदाजे 63,000 रुपये. आता दर फक्त 4 रुपयांनी कमी झाला. नवीन दर काय झाले? 38 रुपये. महिन्याचं उत्पन्न किती झालं? 57,000 रुपये. म्हणजे फक्त दर कमी झाल्यामुळं महिन्याला 6,000 रुपये कमी झाले. जर दर 6 रुपयांनी घसरला तर नुकसान जवळपास 9,000 रुपये. म्हणूनच दुधाचा दर कमी होणं ही सर्वात मोठी आर्थिक परीक्षा आहे. दुसरा मुद्दा, घाबरू नका. सर्वात मोठी चूक काय? की लोक काय करतात? गायी विकतात, दाना पाणी कमी करतात, खनिज मिश्रण बंद करतात, कामगार कमी करतात, औषध देणंही टाळतात. हे सगळं करून 2 महिन्यांनी दूध आणखी कमी होतं आणि नुकसान दुप्पट होतं. आता पहिला नियम बघू. प्रत्येक लिटरचा आपल्याला खर्च काढावा लागेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा 1 लिटर दूध तयार करण्यासाठी किती खर्च येतो? 32 रुपये, 35 रुपये, 38 रुपये की 42 रुपये? जर हे माहीतच नसेल तर नफा कसा मोजणार आहे आपण? दर महिन्याला लिहा. आपल्याला पेंट किती लागते, हिरवा चारा किती लागतोय, सुका चारा किती लागतोय, औषधासाठी किती खर्च होतोय, लाईट किती लागते, मजुरी किती लागते, वाहतुकीला किती खर्च येतोय आणि संपूर्ण इतर खर्च किती होतोय. खर्च कुठे कमी करायचा आहे आता आपल्याला? आता लक्षात घ्या, आपल्याला खर्च कुठं कमी करायचा आहे? खर्च कमी करायचा म्हणजे दाना कमी करायचा नाही, तर वाया जाणारा खर्च बंद करायचा. उदाहरण आपण समजू. चारा वाया जाणे, गळणारं पाणी, रिकाम्या गायी, उशिरा गर्भधारणा, आजारी जनावरं, वेळेवर लसीकरण न करणं हीच खरी नुकसानाची कारणं आहेत. आपण अतिरिक्त उत्पन्नाचा विचारच कधी डोक्यात घेत नाही. दुधाचा दर कमी झाला म्हणजे फक्त दुधावर अवलंबून राहू नका. शेणखत विक्रीतून पैसा कमवा, गोमूत्रातून कमवा, वर्मी कंपोस्ट मधून कमवा, वासरांची योग्य विक्री करा, घरच्या घरी तूप बनवा, दही तयार करा, ताक विका, पनीर तयार करा. यातूनही उत्पन्न मिळू शकतं. लक्षात घ्या. समजा 5 गायी आहेत, 50 लिटर दूध आहे तुमच्याकडे. दर आपण 42 रुपये धरू, म्हणजे उत्पन्न किती झालं? 63,000 रुपये. दर आपण 38 रुपये,
उत्पन्न किती झालं? 57,000. आता जर तुम्ही 2,500 रुपयाचा चारा वाचवला, 1,500 रुपयाची लाईट वाचवली, 1,000 औषधांचा अपव्यय कमी केला, 2,000 शेणखतातून मिळवले, तर एकूण 7,000 भरून निघाले. म्हणजे दर कमी झाला पण नफा टिकला. लक्षात घ्या, दर कमी झाला पण नफा टिकला. आता मोठे फार्मर म्हणजे मोठे शेतकरी काय करतात? आता हे मोठे फार्मर दरावर रडत बसत नाहीत हो. ते प्रत्येक खर्च लिहितात, प्रत्येक गायींची नोंद ठेवतात, दुधाचं रेकॉर्ड ठेवतात, चाऱ्याचं नियोजन करतात आणि भाव वाढल्यावरच नव्हे, भाव कमी असतानाही नफा कमवतात. मित्रांनो, दुधाचा दर तुमच्या माझ्या हातात नाही, पण तुमचा खर्च, तुमचं नियोजन, तुमचा गोठा हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, श्रीमंत डेअरी शेतकरी तो नसतो ज्याला सर्वात जास्त दर मिळतो, तर जो कमी दरातही नफा टिकवतो. आजपासून एक वही घ्या, दररोज लिहा, दररोज दूध लिहा, दररोजचा खर्च लिहा, प्रत्येक गायीची माहिती लिहा. फक्त ही एक सवय तुमचं भविष्य बदलू शकते, मी सांगत आलोय. म्हणून आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच दुग्ध व्यवसायातील खरी गणितं, नफ्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एवढं सांगतो, दुधाचा दर कधी वर जाईल, कधी खाली येईल, पण जिद्द, शिस्त आणि योग्य नियोजन असेल तर तुमचा नफा कोणीही कमी करू शकत नाही. I am waiting for a bus at the end of the night, under street lamp, bed face flamed by the light. I'm going away, I'm gone away, I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day. Must be somewhere welcome me into the fold, blooming flowers as much as I can hold. I'm gone away, I'm gone